एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्या बरोबर आहे, आय थिंक दिस लेडी डझंट नीड एनी इंट्रोडक्शन. मी श्वेता पेंडसे, डॉक्टर श्वेता पेंडसे. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू श्वेताजी फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल अँड वेलकम टू क्रिएटिव्ह स्पेस. हाय 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 एव्हरीवन. हाय नेहा. येस, म्हणजे माझ्यासाठी हे खूप असं गुजबम सारखं आहे. राईट फ्रॉम सीइंग यू फ्रॉम अस्सल सासर टू अडतीस कृष्ण विला, मी तुम्हाला बघितलंय आणि यू आर फॅब्युलस, लेट मी टेल यू. थँक्यू सो मच. श्वेताजी, तुमचे आता करंट आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स कुठले आहेत? इफ यू वुड लाईक टू शेअर प्लीज. करंट प्रोजेक्ट म्हणजे आता जो नवीन झालं ते 38 कृष्णविला सगळ्यांना माहिती आहे. इट इज स्टील ऑन स्टेज. नकळत सारे घडले इट इज ऑन स्टेज. नवीन नाटक आहे. आम्ही ते रिवाईव्ह केलं आहे. 22 वर्षांपूर्वी विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस अशा टीमनी ते केलेलं आहे आणि आता आम्ही ते करतोय. अ परफेक्ट मर्डर मध्ये मी रिएंट्री केली ॲज अ कॉप. सो आधी मी या नाटकात मीराची भूमिका करायचे, आता मी कॉपची भूमिका करते आणि इट इज फॉर द फर्स्ट टाइम की एक मेल कॅरेक्टर आता फिमेल कॅरेक्टर करून त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे. सो दॅट्स अ ग्रेट थिंग आणि मजा येते करायला म्हणजे खूपच. सो ते एक प्रोजेक्ट आहे. बाकी रायटिंगचे प्रोजेक्ट सुरू आहेत. एका फिल्मवरती काम सुरू आहे, एका वेब सिरीज वरती काम सुरू आहे. सो दे विल सून बी ऑन स्क्रीन लाईक दॅट. किक फॉरवर्ड. आणि म्हणजे रिअली रिअली ग्रेट. आणि 38 कृष्णविधा आता तुम्ही म्हणालातच आहात. सो ते लिहायला, तो मी ते नाटक बघितलं आणि ते इतकं म्हणजे बाप रे, इतकं ते पाठांतर आणि इतकी स्ट्रॉंग स्क्रिप्ट आहे. इट्स ग्रेट. म्हणजे तुम्ही आणि गिरीशजी जे करतात ऑन द स्टेज, इट्स ग्रेट. तुम्हाला किती वेळ लागला ते लिहायला, श्वेताजी? ऍक्च्युली माझी रायटिंगची प्रोसेस म्हणजे मी काय अशी काही खूप मोठी लेखिका वगैरे नाहीये, पण जे काय थोडंफार लिहिलंय ती लिहिण्याची पद्धत अशी असते की आधी डोक्यात पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय, म्हणजे मला पूर्ण नाटक दिसल्याशिवाय मी लिहायला सुरुवात नाही करत. अच्छा. म्हणजे असं काही काही वेळेला होतं ना की पहिला ड्राफ्ट झाला, मग हा. तो स्क्रॅप झाला, मग त्याच्यात हे केलं, मग आपण दुसरा ड्राफ्ट केला, तर असं होत नाही. म्हणजे मी इथे पहिले पूर्ण तयार करते नाटक. कम्प्लीट असतं ते, आय डोंट नो समहाऊ. आणि मग त्याच्यानंतर मी कागद पेन घेऊन ते लिहायला बसते आणि नाटक मी हातानेच लिहिते, मी टाईप नाही करत. नाटक स्पेशली ते मला त्याच्याशिवाय सुचतच नाही. तर 38 कृष्णविला आता म्हणजे आम्ही जेव्हा रंगभूमीवर आणलं किंवा मी लिहिलं त्याच्या आधी 6 वर्ष ते माझ्या डोक्यात होतं. 6 वर्षांपूर्वी मी विजय केकरे सरांना सांगितलं होतं की असं एक माझ्या डोक्यात सुरू आहे की असं काहीतरी, तर त्याचं काय करता येईल आपल्याला. आणि ते म्हणाले होते की आयडिया छान आहे. मी ऑनलाईन सांगितली होती त्यांना, त्यांना ती कल्पना आवडली आणि ते म्हणाले की तू जोपर्यंत त्याचं स्क्रिप्ट नाही तयार करत मी याच्यावर काहीच बोलू नाही शकत, कारण टोटली त्याच्यावर आहे की तू लिहिशील कसं हे. हो. मग त्याच्यानंतर ते माझ्या डोक्यात सुरू होतं, त्याच्यावर खूप रिसर्च करावा लागणार होता मला. नाव दॅट यू हॅव सीन द प्ले, ते दोन्ही कॅरेक्टर्स, त्यांचं बॅकग्राऊंड, देवदत्त कामत या कॅरेक्टरची बोलण्याची पद्धत, तो एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस आहे तर ते त्याची भाषा कशी असेल, मुख्य ही दोन पात्र एकमेकांशी कसे बोलतील किंवा त्यांचा युक्तिवाद काय असेल. ही अशी साधारण चर्चा नाहीये ना की चहाच्या टपरीवर नाही. दोघं जण भेटले आणि एकमेकांशी बोलतायत आणि जेव्हा जी व्यक्ती बोलले तेव्हा ती करेक्ट वाटायला हवी. हे पण त्याच्यामध्ये करायचं होतं, सो दॅट ते टेनिस सारखं इकडे इकडून इकडे इकडून इकडे ते सुरू राहायला पाहिजे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा. तर मला त्याच्यावर खूप विचार करावा लागला आणि लिहिलं तेव्हा ते 3 दिवसात लिहून झालेलं आहे. मग ऑफकोर्स हो मग मी तालमीत थोडेसे बदल केले त्याच्यात, मेजर बदल केले. म्हणजे नंदिनीची भूमिका त्याच्यात आणणं, म्हणजे ती शेवटच्या भागात जे काही तिची बाजू मांडते ते नव्हतं आधी, ते नंतर आलं तालमीच्या दरम्यान. तर असे काही बदल सोडले तर स्क्रिप्ट मधला एकही शब्द इकडचा तिकडे केला नाहीये, तो तसाच्या तसा आहे. सो तर तसं म्हटलं तर मनातल्या मनात हे नाटक लिहायला 6 वर्ष लागली असं म्हणायला हरकत नाही. कागद पेन घेऊन लिहून 3 दिवसात झालं, पण तितके वर्ष ते मनात घोळत होतं म्हणजे. बट इट इज ग्रेट श्वेताजी. म्हणजे खूप वेगळं आहे, युनिक आहे देन द नॉर्मल मेन स्ट्रीम. ती हो, बघायलाच नाही मजा येते. राईट. इतकं ते शुद्ध मराठी आणि ते पूर्ण ते असं प्लॉट तुम्ही केलेला आहे. इट्स अमेझिंग. कुडोज टू यू. ते मराठीचं जे तुम्ही म्हणालात तेच मी मगाशी म्हणाले की ही नॉर्मल दोघं जण भेटले आणि बोलतायत अशी चर्चा नाहीये. ते ज्या पद्धतीची ती दोन माणसं आहेत तर त्यांची बोलायची भाषा काय असेल
तिथपासूनच ते सुरू झालं. आणि म्हणून ती हेतुपुरस्सर ती भाषा त्याच्यात घेतली थोडी. पण आपल्याला असं वाटतं ऍक्च्युली की ती जड आहे, पण येणाऱ्या प्रत्येकाला ते शब्द माहिती आहेत. आणि येस. मराठी भाषा माहितीये. आजकाल तसं बोललं जात नाही म्हणून त्याचं अप्रूप वाटतंय. पण करेक्ट. ती काही अशी फार साहित्यिक किंवा फार जड भाषा नाहीये. लोकांना आवडतंय आणि लोक परत परत बघायला आणि ऐकायला येतात नाटक. हेच खूप समाधान देणार आहे. ग्रेट. तुम्ही नाटक लिहिताना किंवा कुठलंही काहीही लिहिताना तुम्ही पात्र कॅरेक्टर्स तुमच्या मनात ऑलरेडी असतात का, की दिस विल सूट दिस पर्सन, जसे की गिरीश जी यू आहेत. टॉकिंग अबाउट कास्टिंग? कास्टिंग लिहिताना तुमचं कास्टिंग आहे का मनात? नाही. म्हणजे निदान व्यावसायिकसाठी नाही. हम्म. हौशी स्पर्धेसाठी, जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेसाठी आम्ही लिहायचो, तेव्हा कसं असतं, एक ग्रुपच असतो. हा, आणि हा. माहिती असतं आपल्या ग्रुपमध्ये ही माणसं आहेत, यांच्यासाठी लिहायचंय, यांना रोल द्यायचाच आहे याच्यात. तेव्हा तसं एक नाटक लिहिलं गेलं होतं, पण एकच. जेव्हा आम्हाला माहिती होतं की ही पात्र आहेत, त्यातही 3 लोक फक्त माहिती होते की हे काम करतील. पण बाकीची पात्रच मी लिहिली जी मला हवी होती ती. मग त्याच्यासाठी ऍक्टर्स कास्ट केले गेले. मी हेतुपुरस्सर तसं करत नाही. याचं कारण, तिथे तुम्ही कुठेतरी अडकता. हा. 2 गोष्टी होतात. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर 38 कृष्णविलामध्ये मी स्वतःला पण बघितलं नव्हतं. अगदी देवाशपथ सांगते की मी हे काम करणार आहे हे मला नव्हतं माहिती, किंवा मी तसं ठरवून काही ते लिहिलं नाही. त्याच्या आधीचं नाटक, एक पहिलं नाटक मी जे लिहिलं माझ्या मनात, ते ते माहितीच होतं की हा रोल मलाच करायचा आहे. कारण ती राज्यनाट्य स्पर्धा होती आणि मला माहिती होतं मी कोणासाठी लिहिते. पण त्याच्या पुढची नाटकं जी स्पर्धेसाठी पण मी लिहिली, त्याच्यात मी असं काही ठरवून लिहिलं नाही की अमुक अमुक एक व्यक्ती काम करेल. याचं कारण असं, इनफॅक्ट 38च्या वेळेला तर अगदीच मुद्दामच मी ठेवलं नव्हतं, कारण मला माहितच नव्हतं की हे नाटक रंगभूमीवर येईल तरी का. कारण याची धाटणी इतकी वेगळी आहे. परत मी ते लिहिलं लॉकडाऊन मध्ये. तर लॉकडाऊन मध्ये तर सगळं स्टँड स्टील होतं. मला ते लिहायला तेव्हाच वेळ मिळाला निवांत, त्याच्यामुळे मी ते लिहिलं. पण मला तेव्हा खरंच कल्पना नव्हती. मला असं वाटलं फार तर या नाटकाचे अभिवाचनाचे प्रयोग आपण करू शकू, किंवा असं काहीतरी करू शकू. किंवा छोट्या स्केलवरती हे होईल. इनफॅक्ट आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो विजय सर आणि मी, तेव्हा मी ठरवलं असंच होतं की स्मॉल स्केल करायचं. मग नंतर हळूहळू प्रेक्षागृह उघडायला लागली. 50%नी परमिशन हो, मिळाली हो, हो, होती आधी. हो, हो, मेंबर एक खुर्ची सोडून प्रेक्षक हो, बसायचे. हो, हो. त्या दरम्यानची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही या नाटकाच्या तालमींना सुरुवात केली, याचं कास्टिंग झालं. तर मी तर सरांच्या हातात स्क्रिप्ट दिलं होतं. म्हणजे मी वाचायला पाठवलं की सर, मी ते जे नाटक तुम्हाला बोलले होते ना, ते असं असं आता लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचा. आणि दुसऱ्याच दिवशी सरांचा फोन आला की आपण हे नाटक करतोय. आणि ही वॉज व्हेरी हॅपी विथ द स्क्रिप्ट. सो दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. मी आधी कोणाला इमॅजिन करत नाही, याची 2 कारणं. एक तर आपण अडकतो, म्हणजे हम्म. नंतर ती व्यक्ती तिथे नाही आली तर प्रॉब्लेम होत. आता याच्या 2 गोष्टी आहेत. खूप बाप नटाला, म्हणजे संजीव कुमारला डोळ्यासमोर लिहून मी काहीतरी समजा लिहिलं, आणि मला संजीव कुमार तिथे नाही मिळाला, तर तर गडबड होते. हो. दुसरं एक नट आहे ज्याच्यासाठी मला लिहायला सांगितलंय, जे मला माहितीये की हा इतका प्रतिभा संपन्न नट नाहीये, तर मी कुठेतरी कमी लिहिते जितकं मला लिहायचंय त्याच्यापेक्षा. हे होतं. हम्म. तर त्याच्यामुळे हे मालिकांमध्ये बरेचदा होतं. म्हणजे मालिकांचं संवाद लेखनही मी केलंय. तर सुरुवातीचे एपिसोड आम्हाला माहिती नसतं, जोपर्यंत कास्टिंग झालं नसतं की हा रोल कोण करणार आहे. हळूहळू कसं होतं, एखादं कॅरेक्टर आम्ही खूप हा, मस्त बनवलं असतं, पण हा. त्यासाठी कास्ट झालेली व्यक्ती जर तितकी केपेबल नसेल, तर आम्हाला त्याला मेलो डाऊन करायला लागतं. मग आम्हाला सूचना येतात की जास्त वाक्य देऊ नका, हा ते काही जमत नाही. आणि एखादं कॅरेक्टर जे आमच्या डोक्यात नसतंच की याला काही हे करायचंय, पण ती व्यक्ती इतकं चांगलं काम करत असते की आम्हाला सांगितलं जातं की याचं वाढवा ना, हा छान करतोय, याच्यासाठी लिहा. तर हे होतं. म्हणून म्हणून नाटक लिहिताना, कारण नाटकात तर खूप गोष्टी बदलतात. कित्येक वेळेला प्रयोग सुरू झाले आहेत, काही प्रयोग झाले आहेत, पण काहीतरी अडचण येते आणि व्यक्ती बदलते. म्हणजे कास्टिंग बदलावं लागतं, रिप्लेसमेंट्स होतात, हे तर आपण बघतो. मी स्वतः परफेक्ट मर्डर सोडलं होतं काही प्रयोगांनंतर आणि प्रिया करते. तर काय होतं, तुम्ही त्या व्यक्तीसाठी जर एखादी गोष्ट लिहिली तर तिथे सगळंच अडकतं. मग हम्म. प्रॉब्लेम्स होतात की अरे, हे तर याच्यासाठी लिहिलं होतं, हे तर त्याच्यासाठी लिहिलं होतं. बाकी प्रतिभा वगैरे जाऊ दे, एक किरकोळ शरीरयष्टीची व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला सांगितली आहे की त्याच्यासाठी लिहा. तुम्ही सगळे विनोद त्याच्यावर लिहिले, विनोदी नाटक लिहिताना फॉर एक्झाम्पल,
हो अरे हो. तू तर असा आहे, तू तर लटकला हा तरी झाडावरून पडशील, तुला एक हा. फुंकर मारली तर तू किलोमीटर भर जाऊन पडशील. आणि समजा ती व्यक्ती मला मिळालीच नाही आणि दुसरी एखादी व्यक्ती कास झाली जी छान धष्टपुष्ट आहे, तर हे सगळंच बदलेल ना. खरे. त्याच्यामुळे कॅरेक्टर लिहावे. मा- तुम्हाला जी पात्र हवी आहेत ती लिहावी आणि त्याच्या अनुषंगाने ऍक्टर शोधणं हीच खरी प्रक्रिया असावी आयडियली, असं मला वाटतं. अर्थात हे पूर्णपणे माझं वैयक्तिक मत आहे. कितीतरी मोठे नट आपल्या याच्यात आहेत ज्यांच्यासाठी नाटकं लिहिली गेली, हा तर असेही नट आहेत. पण तेव्हा मला वाटतं निदान त्यांना शाश्वती होती की ही व्यक्ती हे काम करणारच आहे, नाही का. म्हणजे अगदी बालगंधर्व जेव्हा काम करायचे तेव्हा हो. माहित असायचं की आता बालगंधर्वांसाठीच आपण नाटक लिहितोय. आजकाल शाश्वती कुठे आहे. तुम्ही एखाद्याला डोक्यात ठेवून म्हणजे गृहीत धरून एखादं नाटक लिहावं आणि नंतर ती व्यक्ती अवेलेबलच नसेल तर सगळंच अडकून पडेल. तर तो गोंधळ होऊ नये म्हणून, म्हणजे ही टेक्निकल बाजू झाली. मला स्वतःला तसं लिहिताच येत नाही, टू बी व्हेरी फ्रँक. ओके ओके ओके. बाकी गिरीश ओक हे इतके परफेक्ट त्याच्यात फिट झालेत ऍज कॅरेक्टर. तुम्ही तर आहातच, तुम्ही लिहिलेलं आहे ते, पण गिरीश ओक म्हणजे ते परफेक्ट, इतकं ते जड ते सगळं करणं अमेझिंग, म्हणून मी विचारला हा प्रश्न. या गिरीशोक, डॉक्टर गिरीशोक हे पूर्णतः विजय केंकरे सरांचं डिसिजन होतं. आ, म्हणजे स्क्रिप्ट वाचता क्षणी ते म्हणाले की मला असा एक नट हवाय की ज्याचं नाटकावर प्रेम आहे आणि ज्याची भाषा उत्तम आहे. मुळात गंमत सांगू का, फक्त भाषा येऊन उपयोगाचं नाही. 38 कृष्णविलाची ही रिक्वायरमेंट आहे की त्या दोन्ही पात्रांचं खरोखर तेवढं वाचन हवं. करेक्ट. म्हणजे त्यांना भाषेची समज असणं आवश्यक आहे. पाठांतर इज नॉट द पॉइंट. त्यांना कळलं पाहिजे की आपण काय बोलतो, आपण कोणाबद्दल बोलतो. हो. जितके दाखले आहेत त्याच्यात, जितके रेफरन्सेस आहेत, लेखकांची नावं आहेत, तर आपण कोणाचं नाव घेतो आहे हे माहिती असणारी व्यक्ती पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर गिरीशोक, कारण त्यांचं वाचन अफाट आहे, त्यांना भाषेची समज उत्तम आहे आणि त्यांचं नाटकावर प्रेम आहे. आता नाटकावर प्रेम आहे का, म्हणजे ही आवश्यक बाब होती, मी सांगते. कारण 38 कृष्णविलासारखं नाटक सगळ्यांची विलपॉवर असल्याशिवाय तुम्ही 250 प्रयोग, म्हणजे आता आम्ही ज्या टप्प्यावर आहोत, तुम्ही नेऊ नाही शकत. त्याच्यासाठी तेवढं डेडिकेशन पाहिजे. आणि इंदोरला जेव्हा आम्ही प्रयोग केले तेव्हा 38 कृष्णविलाचे एका दिवशी 3 प्रयोग केलेले आहेत, दुसऱ्या माय दिवशी गॉड. 2 प्रयोग केले हो लागोपाठ. तर तर त्याच्यासाठी तेवढा हे पाहिजे की नाही मला हे करायचंय आणि मला हे आवडतंय. आणि डॉक्टर ओकांनी तर कुठच्या कुठे नेऊन ठेवलंय, म्हणजे फॅन्टॅस्टिक. मस्तच आहे ते, मस्तच आहे, अँड कुड्डोस. आता श्वेताजी, माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, अभिनय या क्षेत्रात जर कोणाला यायचं असेल तर त्या न्यू आर्टिस्टना तुम्ही काय सल्ला द्याल? व्हॉट दे शुड बी प्रिपेअर्ड विथ बिफोर एंटरिंग, काय वाटतं तुम्हाला? पेशन्स इज द की. अं, मी हे नेहमीच म्हणते, तुमच्याकडे टॅलेंट खूप गमतीची गोष्ट आहे. नकळत सारे घडले जे नाटक आता मी करते त्याच्यात मी एक समुपदेशकाची भूमिका करते, काउन्सिलर आहे मी. आणि त्यातला जो मुलगा आहे, जे पात्र आहे मुलाचं, ते पण सिनेमासाठी वेडं झालंय, त्याला सिनेमात जायचंय, ऍक्टिंग करायची, त्याला हिरो बनायचंय. आणि माझं काम आहे त्याला वास्तवाची जाणीव करून देणं. ऍक्टिंग पासून परावृत्त करणं आहे का, तर नाही, त्याला वास्तवाची जाणीव, रियालिटी चेक द्यायचंय. करेक्ट. तर आता ते नाटक केल्यामुळे बघ, असं म्हणतात ना, नाटक आपली समजूत वाढवतं. तर येस. ते नाटक केल्यामुळे आय कॅन पुट इट इन टू एक्झॅक्ट वर्ड्स. त्याच्यात एक वाक्य आहे की कोणतंही क्षेत्र निवडण्याआधी आपण त्या क्षेत्रासाठी खरोखर योग्य आहोत का हे पडताळून बघ, असं मी त्याला म्हणते. अभिनयाचे काय होतं मी सांगते. साधारणपणे अभिनय आपण सगळेच करत असतो घरात, थोडा थोडा अभिनय करतोच. आपण हो. आईला थाप मारतो शाळेत असताना, तेव्हापासून तो अभिनयच असतो. आपण परीक्षेच्या आधी म्हणतो आई माझ्या पोटात दुखतंय, तो अभिनयच आहे. हो. थोडी थोडी ऍक्टिंग आपल्याला सगळ्यांनाच येते. आपण कोणाला तरी थाप मारतो, आपण कोणापासून तरी काहीतरी लपवतो, हम्म. आपण आपल्या नकळत खूप अभिनय करत असतो. अगदी अगदी रॉ उदाहरण म्हणजे ऑटोवाल्याला सांगणं की नाही भैया चिल्लर नाहीये मेरे पास. असतात 10-10च्या नोटा, तरी आपण सांगतो की नाही ना भैया मेरे पास नहीं, देखो ना होगा आपके पास, जस्ट हा. बिकॉज वी वॉन्ट द चेंज. या. तर त्याच्यामुळे ही गल्लत होते की 4 वाक्य जर आपण बोललो सलग कुठल्या तरी याच्यात, तर आपल्याला असं वाटतं की आपण ऍक्टिंग करू शकतो. हम्म. या क्षेत्राच्या बाबतीत होणारी आणखीन एक म्हणजे असं उठून कोणी असं नाही म्हणत की आईला मला ऍस्ट्रॉनॉट बनायचंय, आईला मला
मला एरोनॉटिकल इंजिनियर बनायचंय, मला केमिस्ट बनायचंय, असं नाही म्हणत. ऍक्टिंग का? कारण तिथे ग्लॅमर आहे. याच क्षेत्राशी निगडीत डिरेक्टर असतात, प्रोड्युसर्स असतात, आर्ट डिरेक्टर्स असतात, कोरिओग्राफर्स असतात, रायटर्स असतात. पण सगळे ऍक्टरच का म्हणतात पहिले? कारण त्याला ग्लॅमर आहे. यू गेट टू बी आयडेंटिफाईड. या. तुम्हाला तुम्हाला स्वतःची ओळख, तुमच्या फेसला रेकग्निशन मिळतं, म्हणून त्याचं अट्रॅक्शन असतं. तर या याच्यात खूप लोक स्वतःलाच मिसअंडरस्टँड करतात की मी ऍक्टिंग करतो. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला पहिले पडताळून बघा की खरंच तुम्ही ऍक्टर आहात का. मग फक्त एका एकांकिकेत एक एंट्री घेतली आणि तुम्हाला असं तिथे अप्रिसिएशन मिळालं. आपण जसे ट्रायल्स होतात बघ, ड्रगचे ट्रायल्स होतात, एका ड्रगचे असंख्य ट्रायल्स होतात, हो. तसे तुम्ही ऍक्टर म्हणून तुमचे ट्रायल्स घेतले पाहिजे. ओके, करेक्ट. एक रोल हिट झाला का, इथे मला सर्टिफिकेट मिळालं का, मग आता पुढची कॉम्पिटिशन. माझी कन्सिस्टन्सी राहते का, मी खरंच कुठलंही काम केलं तरी मी आवडतोच एका लोकांना, मी कुठलीही भूमिका करूच शकतोय का, हे पडताळून गोल बघायला असेल. पाहिजे. हा. एक्झॅक्टली, यू शुड फर्स्ट अंडरस्टँड युअर सेल्फ. आणि गंमत कशी असते ना, आपल्या आजूबाजूला स्तुतीपाठक खूप असतात आपल्याला मिसगाईड करणारे. म्हणजे येस. त्यांना आता कोणी ऍक्टर मिळत नाहीये म्हणून ते इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवतात ना, अरे तू आहेस म्हणून यार, तुझ्यासारखं कोणी नाही यार, अरे तू काय केलंस रे, चोपलंस तू. मग ते मी खरंच चोपलंय का? सगळ्यात आधी तर इथून तारीफ आज जाऊ देणंच बंद केलं पाहिजे. बंद करा. कोणी अप्रिसिएशन करतं इथून बंद करा, कारण तिथे तुमची प्रोग्रेस थांबते. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला मिळालं सगळं, सो तुमची प्रगती व्हायला हवी असेल तर मला एक हे गोष्ट नेहमी आवडते की लुक इट इन द मिरर, दॅट इज युअर कॉम्पिटिशन. या. तुम्ही स्वतःलाच कॉम्पिट केलं पाहिजे एकेका प्रोजेक्टरशी. सो तिथे तुम्हाला कळतं की एम आय रिअली मेंट फॉर दिस, मी खरंच ऍक्टिंग करते का. सो फर्स्ट थिंग इज धिस, टेस्ट युअर सेल्फ. या. सेकंड थिंग इज कन्सिस्टन्सी. एक गोष्ट तुम्हाला एकदा आवडते, पण ती जर तुम्हाला 100 वेळेला आवडत असेल ना, तर खरंच तुम्हाला काहीतरी करायला हवंय. म्हणजे मी तुला सांगते की एक वेळ टॅलेंट कमी आहे, पण त्या व्यक्तीमध्ये एवढी कन्सिस्टन्सी आहे ना, तरी तो काहीतरी करेल. तो सुपरस्टार नाही होणार, पण तो आयुष्यात काहीतरी करेल, त्या क्षेत्रात त्याला जायचंय. नेक्स्ट इज पेशन्स. तुम्हाला खूप पेशन्स असायची आवश्यकता आहे. कारण मी जेव्हा नागपूरहून इथे आले मुंबईला, नागपुरात मला राज्यनाट्य स्पर्धेत बरीच पारितोषिकं मिळाली होती, सगळं झालं होतं, मला मला शहर ओळखत होतं माझं. पण मुंबईला मला कोण ओळखणार. तर तुम्ही तिथे राजे बनून नाही राहू शकत. तुम्हाला तुमच्याबद्दल सांगावं लागेल, तुम्हाला ऑडिशन द्यावं लागेल. तुम्ही असं म्हणून ऑफेंड नाही होऊ शकत की अशी कशी का, मी कशाला ऑडिशन देऊ, मला एवढे प्राइजेस मिळाले, मी का ऑडिशन देऊ. असं नाही होऊ शकत. त्यांना तर कळू देत की तुमच्यामध्ये काय आहे, त्यामध्ये तुम्ही काय काय आहे. हो. केले. सो हो. ते एक पाहिजे. आणि तरी सुद्धा 10, 15, 20, 25 कितीही ऑडिशन झाल्यावर असं होऊ शकतं की तुम्हाला काम नाही मिळत. हो. कारण इथे हजार लोक आहेत तुमच्यासारखे, लोकांकडे चॉईसेस आहेत. तर तुम्हाला थांबायला पाहिजे. यू नीड टू हॅव पेशन्स. आता 10 वेळेला ऑडिशन दिलं, आता मी 11व्यांदा जाणारच नाही कारण मला कामच मिळत नाही. नो, दिस इज नॉट गोन वर्क. यू हॅव टू अंडरस्टँड इट टेक्स टाइम, बट इफ यू स्टे यू विल गेट इट. आणि हे मी स्वानुभवावरून सांगते, हे होतं. पेशन्स इज द की. पर्सिस्टन्स लागतो, मेहनत करायची तयारी पाहिजे, खूप मेहनतीची तयारी पाहिजे. कारण आयतं इथे काहीच मिळत नाही. आपण मुंबईत राहतो, आपल्याला माहितीये, इथे असेल माझं हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही होत. तुम्हाला बाहेर पडावं लागतं. यू हॅव टू अर्न युअर ओन ब्रेड. आणि यू हॅव टू वर्क हार्ड फॉर इट. आपल्याला कोणी गॉडफादर नसतात. 5% लोकांना कोणीतरी वरदहस्त असेल कोणाचं तरी डोक्यावर, आपल्याला कोणी नसतं. सो आपल्याला मेहनत करण्याची तयारी पाहिजे. तू काल रात्री 12 वाजता घरी थकून आलीयस, पण तुला उद्या कोणीतरी म्हणतंय की 7 वाजता तू इथे लोकेशनला पोहोच, तुला हे द्यायची आहे ऑडिशन, तर तुला गेलं पाहिजे. तू त्यांना हे नाही सांगू शकत अरे पण मी आता घरी आले ना. हो ठीक आहे, आली तर त्यांना काय करायचंय, तू नाही हो. गेलीस तर बरोबर. त्यांच्याकडे ऑप्शन आहे. सो मेहनतीची तयारी पाहिजे, रडगाणं गाऊ नका. आणि अगेन कमिंग बॅक टू पहिला मुद्दा, की मुळात हे सगळं माझ्यासाठी आहे का. एखादी करेक्ट. व्यक्ती खूप चांगली ओरेटर असते, एखादी व्यक्ती खूप चांगली गायिका असते, गायक असतो. तुम्ही तुमचं फील्ड ओळखायला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की जर तुम्ही तुमचा हातखंडा ज्याच्यात आहे त्या क्षेत्रात जर तुम्ही काम केलं ना,
तर तुम्हाला ग्लॅमर आपोआपच मिळेल. तुम्ही अफलातून स्क्रिप्ट लिहिता, पण तुम्ही ते स्क्रिप्ट लिहिणं बाजूला सोडून रोल करायच्या मागे गेलात तर तुम्ही तिथे फसणार आणि तुमच्या स्क्रिप्ट पण लिहून होणार नाही. बट जर तुम्ही स्क्रिप्ट लिहिल्या तर ते इतकी बाप माणसं तुमचे स्क्रिप्ट करतील की नाही, अरे हे कोण लिहितंय, हे कोणी लिहिलंय, हे असं होईल ना. आज काय सगळेच मोठी माणसं काय ऍक्टर्स नाहीयेत ज्यांना आपण ओळखतो, की प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात टॉपचं काम करून स्वतःसाठी एक ओळख मिळवलीये. तर इट इज अप टू यू. ऍक्टिंग मध्ये म्हणूनच अशी शेळ्या मेंढरांसारखी खूप माणसं येत असतात आणि त्यातली काहीच सक्सेसफुल होतात का? कारण बाकीच्यांनी ही सेल्फ टेस्ट घेतली नसते. तर ही करेक्ट. सेल्फ टेस्ट इम्पॉर्टंट आहे. सेल्फ टेस्ट घेतल्याने दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही सेफ होता, तुमचे घरातले कलह टळतात. उगाच भांडत असतात काही मुलं अगं घरात, त्यांच्या आई वडिलांना ते दिसत असतं कारण ते तिसऱ्या नजरेतून त्यांच्याकडे बघत असतात. मुलांना स्वतःचं नसतं समजत आणि त्या क्षणी आई वडिलांनी इतके मोठे दुश्मन त्यांचे कोणी नसतात. पण असं नाहीये. सो इफ युअर एल्डर्स आर टेलिंग यू समथिंग, ऍटलीस्ट लक्ष द्या, बघा हो. की काय म्हणतायत ते, का म्हणतायत. आई वडिलांनाच आपल्या मुलांमधले गुण दिसणार नाही का? बिलकुल दिसणार. पण त्यांना तुमचं कॅलिबर तुमच्यापेक्षा जास्त माहिती असतं कारण ते तुम्हाला जन्मापासून ओळखत असतात. सो वी हॅव टू लिसन टू व्हॉट एल्डर्स आर सेइंग and then test ourselves and then eventually follow the path. So this is it. आणि हे कुठे युनिव्हर्सली लागू पडतं. इट इज नॉट दॅट यू आर इन मुंबई तरच तुम्हाला हो. हे हो. लागू पडतं. तुम्ही जगात कुठल्याही गावात असा, तुम्ही तुमचा अभ्यास आणि सगळे धंदे सोडून, आणि मी तर म्हणेन तुम्हाला ऍक्टर व्हायचं काही म्हणा, एक बेसिक एज्युकेशन तुम्ही तुमचं पूर्ण केलंच पाहिजे. मध्ये एज्युकेशन सोडून काही करण्यावर माझाच विश्वास नाही. कारण शिक्षणाने एक ऍक्टर म्हणूनही तुमची प्रगल्भता खूप वाढते. ट्रू. तुम्हाला कळतं. स्क्रिप्ट पण समजून घ्यावं लागतं ना. अरे तुला उद्या डॉक्टरचा रोल करायचा आहे, तुला उद्या सीएचा रोल करायचा आहे, तू बीकॉम करत असशील, तू अभ्यास नीट कर ना. तुला तुला समजा लेखकाने एक स्क्रिप्ट लिहून दिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी चुकीचं काहीतरी लिहिलेलं आहे, तर तुला कळतंय की नाही सर हा रेफरन्स चुकीचा आहे कारण मी हे 12वी शिकलोय. ओके. हे राईट. असं नसतं. हे असं नसतं, मी हे बदलू शकतो. एक ऍक्टर म्हणून तुमची ती पण रिस्पॉन्स, तर तुम्ही तुमच्या डोक्याचं शिक्षण थांबवायला नको. इथे खूप मोठी गल्लत करतात मुलं की शिक्षण सोडून देतात आणि फक्त नाटक 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 नाटक. असं नका करू. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा. आणि तो एक बेसिक म्हणजे ग्रॅज्युएशन खूप सिन्सिअरली तुम्ही कम्प्लीट करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर पीजी वगैरे मग ते तुम्ही बघा काय तुमचं ऍज द टाइम परमिट्स किंवा ऍज युअर पॅशन कॉल्स. बट या. येस, बेसिक एज्युकेशन इज कंपल्सरी. ओके. थँक्यू. तुम्ही इतकं व्यवस्थित सांगितलं. रिअली श्वेताजी, एकदम क्रिस्टल क्लिअर. थँक्यू फॉर दिस आन्सर. आतापर्यंत आतापर्यंतच्या प्रोफेशनल फ्रंटवरती तुम्हाला स्वतःला अभिमान जर वाटला असेल तर तो कुठला क्षण असेल, किंवा कशामुळे तुम्हाला वाटलं की येस, आय हॅव मेड इट, असं कधी झालं श्वेताजी? नाही, तो क्षण अजून यायचा आहे. आय एम येट टू गो अ लॉंग वे. अजून काहीच झालं नाहीये. दिस इज जस्ट अ स्टार्ट. कम अजून ऑन. नाही, अजून अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. मी केलंय हे म्हणायला कदाचित मला, आय डोंट नो, मी म्हातारपणी तरी हे म्हणू शकेन का? कारण ज्या लोकांची कामं मी बघतेय आणि त्यांनी जे करून ठेवलंय ते इतकं मोठं आहे की आपण अजून काहीच नाही केलंय. अगदी खरं सांगायचं तर ना अभिनय क्षेत्रात, ना लेखनाच्या क्षेत्रात, ना कशाच्याच. सो मला असं वाटतं की अजून त्याला खूप वेळ. हा, आय एम ऑन द राईट पाथ हे सांगणारे क्षण बरेच आले की हो, यू आर ऑन द राईट पाथ अँड फॉलो इट. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे. आता असं सांगायला गेलं तर खूप हे येतील, पण जेव्हा मला माझी पहिली मालिका मिळाली, मुळात मला एक गोष्ट इथे सांगायची आवर्जून गरज वाटते. कारण मला असं वाटतं की तुमच्या ऑडियन्समध्ये युथ बराच असेल. सो चुकीचे काही नोशन्स आहेत. अमुक एका ठिकाणी गेल्यामुळे कामं मिळतात, किंवा सातत्याने इफ यू थ्रो द पार्टीज और इफ यू बिकम द पार्ट ऑफ द पार्टीज अँड देन यू गेट द वर्क. तुमचा पीआर खूप चांगला हवा तर तुम्हाला कामं मिळतात. मला बाकीच्यांचं माहिती नाही, किंवा इतके लोक जर म्हणतायत तर याच्यात काही अंशी तथ्य असेलही, पण मला स्वतःला फक्त कामातूनच काम मिळालंय. ओके. सो मला असं वाटतं तुम्ही काम करत राहा, तुम्हाला पुढचं काम मिळेल. मध्यंतरी जेव्हा मी गॅप घेतली होती डिलिव्हरीसाठी, तेव्हा 3 वर्ष काम केलंच नाही. त्याच्यानंतर पुन्हा काम सुरू करायला थोडा वेळ लागतो कारण आपण टचमध्ये नसतो. पण
काम करत राहिलं तर एका कामातून दुसरं काम आपोआप जनरेट होतं. तर हे नका ठरवू की मी पार्टीज देत नाहीये कोणाला, मी कधी कोणाला जेवायला माझ्या फ्रेंड्सना घेऊनच जात नाहीये कुठे, तर मग कसं काय? किंवा मी गेलं पाहिजे, बरं आज मी किती दमले तरी मला त्या पार्टीला गेलं पाहिजे कारण तिथून काहीतरी होईल, मला काम मिळेल. मी अशा माझ्या बरोबरीच्या खूप जणी पाहिल्या आहेत, मुलं पण पाहिली आहेत, ज्यांना आता असं आमचं म्हणणं असतं की आता घरी चला, तरी ते म्हणजे जात आहेत. सो सी, ते वाईट नाहीये. यू हा. शुड यू शुड मीट पीपल, यू शुड हँग अराउंड. त्याच्याने एक्सचेंज होतो. पण इट्स नॉट अ कंपल्शन. आणि त्याच्यातूनच जनरेट होतं असं काही नाही. तर मला सुरुवातीला हा कॉम्प्लेक्स होता की मी जात नाहीये कुठेच, मी कोणाच बरोबर मिक्सअप होत नाहीये, बिकॉज इट वॉज नॉट माय कॉलिंग. हम्म. आणि म्हणून मी गेले नाही. तर तिथे थोडीशी इन्सिक्युरिटी आली होती. पण जसजशी मला कामं मिळू लागली, एका कामातून दुसरं काम मिळू लागलं मला. जयोस्तुतेनंतर मला असं सासर सुरेखाबाई मिळाली. म्हणजे माझं नाटक बघून मला स्टार प्रवाहामध्ये जयस्तुतेच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं. ओके. तर एक नाटक मी केलं, त्या नाटकातून मला सिरियलसाठी बोलवलं, एका सिरियलमधून दुसऱ्या सिरियलसाठी बोलवलं. एका सिरियलमध्ये मी रायटिंगचं काम मागायला गेले, तिथे मला कास्टच करून टाकलं त्यांनी माझं प्रोफाईल बघून ऍक्टिंगसाठी. मला असं सांगितलं होतं की रायटर्स कमी आहेत इंडस्ट्रीत, सो तू रायटिंगसाठी ट्राय कर, त्याच्याने तुला काम लवकर मिळेल, ऍक्टर्स खूप आहेत. मी गेले रायटिंगचं काम मागायला, पण त्यांनी मला ऍक्टिंगचं काम ऑफर केलं. सो ओके. असं पण झालेलं आहे. तर असं सासर सुरेखाबाई नंतर मला लगेचच कुंकू टिकली टॅटू कलर्सनीच दिली. मग त्याच्यानंतर मला आम्ही दोघीसाठी फोन आला. सो एका कामातून दुसरं काम मला आपोआप मिळत गेलंय. नाटकाच्याही बाबतीत माझं तसंच झालं. तर मला या सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट कळली की येस, यू आर ऑन द राईट पाथ. आता हा राईट पाथ माझ्यासाठी होता, प्रत्येकाचा हा वेगळा असू शकतो. पण तेच मी जे म्हणते ना की सतत स्वतःला टॅप करून बघायचं, आपण बरोबर होत ना, आपण बरोबर करतोय ना, हा मार्ग बरोबर आहे ना. तर हो, बरोबर आहे. आणि हे तुम्हाला कळत जातं. हा. कुठेतरी तुम्ही चुकता सुद्धा. मी सुद्धा काही चुकीचे प्रोजेक्ट मी ऍक्सेप्ट केले, ज्याच्यात असं झालं की हा प्रोजेक्ट घेऊन आपण चूक केली, याच्यात आपला वेळ गेला, आपल्याला ना पैसा मिळाला ना काही, कारण आपण माणसं ओळखू नाही शकलो. असं पण झालं. सो सी, यू हॅव टू कीप टॅपिंग युअर सेल्फ. तर मी ऑलराईट. ते म्हणते ना की अचीवमेंट वगैरे तो खूप नंतरचा भाग. छोटे मोठे अवॉर्ड हे तर एक टप्पे असतात जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, जे तुम्हाला दाखवतात की यू आर डुईंग गुड अँड कीप डुईंग. बट दॅट्स नॉट अन अल्टिमेट अचीवमेंट. यू हॅव टू अचीव अ लॉट. आणि कलेच्या क्षेत्रात तर हे संपतच नाही. म्हणजे हे संपतच नाही. अदर ओ. कुठल्याही क्षेत्रात यू यू हाऊ कॅन यू से यू आर ऑन द या. टॉप. यू त्याच्या कांट. पुढे पण काहीतरी असतंच ना. देर इज ऑलवेज समथिंग टू एक्सप्लोअर. सो मी तेच म्हणेन की अजून तो टप्पाच आला नाहीये, कारण मी माझ्या आजूबाजूला जी माणसं बघते, ज्यांच्याबरोबर मी काम करते, त्यांनी तसंच तर माझ्यापेक्षा किती मोठं काम करून ठेवलंय. आणि त्यातही माझे आयडियल्स आणि हे तर सगळे खूप वरचे आहेत. तर मला आता एकच समाधान वाटतंय की मी सातत्याने काम करू शकते, जे महत्वाचं असतं. तर आपण काम करत राहावं, निदान थांबत नाही होत आपण, किंवा आळस करत नाही होत. हेच महत्वाचं आहे. आणि काम करायला मिळतंय, तशा संधी चालून येत आहेत, तर त्या आलेल्या संधींचं सोनं करणं, बास. मस्त. ओके, ओके, ओके. एंटरटेनमेंट या क्षेत्रात श्वेताजी, लोकांनी म्हणजे या फील्डच्याच लोकांनी काय बदलायला हवं असं तुम्हाला वाटतं? काहीतरी बदल घडायला पाहिजे जे नाही बरोबर चालवत. व्हॉट डू यू थिंक? मुळात मी आधी एक गोष्ट पहिलेच क्लिअर करते की सगळ्याच गोष्टी सगळीचकडे वाईट असतात असं नाही. हे काही युनिव्हर्सली वाईट नाही. काही ठिकाणी काही गोष्टी चांगल्या आहेत, काही ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत आहेत. प्रोफेशनल इंटिग्रिटी मिसिंग आहे काही ठिकाणी, विच इज अफेक्टिंग अ लॉट. ऍक्टर्सची पण इंटिग्रिटी काही ठिकाणी, सगळेच नाही म्हणते मी, हे मी आधीच क्लिअर केलं. जे लोक काम करतायत ते खूप निष्ठेने काम करतायत. दुसरा जो भाग आहे पैसे देणारा, कामाचा मोबदला देणारे लोक, ते सुद्धा खूप प्रामाणिक आहेत. म्हणजे फोन करून सांगणारे लोक आहेत की अहो तुमचा एक चेक राहिलाय ना, घेऊन जा ना. असे पण लोक आहेत. पण हीच माणसं अगदी विरुद्ध पण आहेत काही ठिकाणी. काही ठिकाणी ऍक्टर्स लोक इंटिग्रिटी पाळत नाहीत, प्रोफेशनल इंटिग्रिटी. एक प्रोजेक्ट घेऊन ठेवतात, पॅरलली दुसरा प्रोजेक्ट घेतात, त्याचा या निर्मात्याला त्रास होतो. तर मुद्दा मी स्वतः या बाजूला आहे, म्हणून मी आधी तिकडच्या खाचाखोचा सांगते की असं होतंय. एका वेळेला 10 प्रोजेक्ट्स घेऊन ठेवणं, त्याच्यानी सगळेच भरडले जातात. तर ते कुठेतरी मिसिंग आहे.
ते आपण करायला पाहिजे. आपण निष्ठेने काम करायला पाहिजे. जर तुम्ही 12 तासांसाठी तुम्ही बांधले आहात सेटवर, तर ते 12 तास तुम्ही कोणतीही कटकट न करता काम करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे. तुम्हाला जर 12 तासांचे सांगितलंय ना त्यांनी की तुम्ही 9 ते 9 आमच्याकडे आहात, तर ते करायला पाहिजे. 12 तासात ऍक्टर्सनी कटकट करायला नको, आणि 12 तासाच्या वर जर शिफ्ट वाढते तर प्रोड्युसरनी आपणहून त्यांना त्याचे पैसे दिले पाहिजे. की हो, माझा कॉन्ट्रॅक्ट तुझ्याशी 12 तासांचा होता, त्याच्यावर तू थांबलायस. मग तिथे ऍक्टरला मेहनत करायची गरज नको पडायला, भांडायची गरज नको पडायला, किंवा स्ट्रगल करायची गरज नको पडायला की का मी इतके वेळ थांबलो होतो ना, मग त्याचे पैसे तुम्ही का नाही देते, माझी एक्स्ट्रा शिफ्ट का नाही लावते. प्लस टेलिव्हिजनमध्ये तर असं होतं की 90 दिवसानंतर पेमेंट मिळतं टेलिकास्टच्या. 90 दिवस काहीच नसतं. तर ते पेमेंट वेळेवर द्या ना. बरोबर. सी सी काय आहे, हे खूप इंटरकनेक्टेड आहे. तुम्ही त्यांना वेळेवर सगळं दिलं ना, तर त्यांना बोलायची काही गरजच पडणार नाही. मग ते पण काम करतील. होतं काय, इकडून पेमेंट दिले होतं, मग त्यांचंही सुरू होतं की ते तरी कुठे वेळेवर पैसे देत आहेत, मग मी का करू, मी पण उशिरा येईन. मग ते उशिरा येतात, मग इकडे सगळं काम वाढतं. मग त्याचं रिपरकेशन तिकडे होतं की हा नीट नाही वागत आहे, मी याला का पैसे. सो मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी बदलायला पाहिजे. काही रूल्स खूप व्यवस्थित फॉलो केले गेले पाहिजे. मुळात आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण सगळे ह्युमन्स आहोत. हो या. सो छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना सेटवरती, एक व्यवस्थित खाणं पिणं जेवण. मुंबईत आपण 3-3 तास प्रवास करून सेटवर पोहोचत असतो. कुठून कुठून लोक येतात, त्यांना निदान एक चांगलं जेवण मिळायला पाहिजे. जो टिफिन येतोय तो चांगला आला पाहिजे, कारण बरेचसे लोक घरातून टिफिन घेऊन नाही निघू शकत. हो. इतक्या सकाळी तुम्ही निघणार, 8:30चा कॉल टाइम आहे, सकाळी जर का 6:30ला घर सोडावं लागत असेल, तर हो. 6:30ला ती व्यक्ती जर स्वयंपाक करून निघेल, तर ती किती वाजता उठेल. आणि रात्री तुम्ही पॅकअपही वेळेत करत नाही आहात ना, मग उशीर होतोय, मग ती घरी कधी पोहोचेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक ह्युमन लेवलला बघायला पाहिजे. मला असं वाटतं की सकाळी सगळे आले आहेत ना, द्या ना एक ब्रेड बटर तर द्या, नाश्ता काहीतरी द्या त्यांना खायला, मिळू दे काहीतरी खायला, त्यांना जेवायच्या वेळेला जेवण मिळू देत. आणि मग तुम्ही हे सगळं जर का हेल्दी हे केलं ना, एक ऍटमॉस्फिअर ह्युमन लेवलला ठेवलं, तर मला असं वाटतं खूपसे प्रॉब्लेम्स एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले निघून जातील. म्हणजे मी हे वर्किंग फ्रंटवर म्हणते. बाकी तर खूप मुद्दे आहेत, पण मेन आता बदलायला काय पाहिजे असं तुम्ही विचारलं, तर मला असं वाटतं या 2 गोष्टी बदलायला पाहिजे. प्रोफेशनल इंटिग्रिटी सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे. कमिटमेंट्स पाळले पाहिजे. आपण आपल्या शब्दाला जागलं पाहिजे. तुम्हाला काही करायचंय, कोणी थांबवणार नाहीये, पण ट्रान्सपरन्सी ठेवा. त्यांना या. सांगा की मला असा एक प्रोजेक्ट येतोय, किंवा मी अमुक एक ऑलरेडी काम घेतलंय, याच्यानंतर मी हे करणार आहे. तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी ओळखून केलं पाहिजे. सो ऍक्टर्सनी हे पाळायला पाहिजे. आणि प्रोड्युसर्सना काय, सगळंच तर मिळतंय तुम्हाला, तुमच्याकडे करेक्ट. आहे पैसा, तो द्या ऍक्टर्सना. आम्ही ऍक्टर लोक खूप मेहनत करतो, खूप म्हणजे टेक्निशियन्स तर करतातच, पण ऍक्टर्सना दिसायचं पण असतं ना. करेक्ट. तुम्ही थकले आहात तरी तुम्हाला प्रत्येक सीन करताना फ्रेश दिसायचंय, त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत आमची सुरू असते. तर त्याचा मोबदला द्या ना. कीप देम हॅपी, सो यू विल गेट द प्रॉडक्ट. दॅट इज इट. आणि हे थँक्यू फक्त फॉर बिंग. त्यांच्यासाठी जे हे करत नाहीयेत. मी ऑलरेडी म्हटलं की खूप चांगले प्रोड्युसर्स आहेत जे फोन करून सांगतात की अरे तुमचे पैसे राहिले आहेत. सो इट इज नॉट अबाउट देम, जे चांगलं काम करताय. पण सगळेच जर असं छान काम करायला लागले तर इंडस्ट्री कुठच्या कुठे जाईल. थँक्यू फॉर बिंग सो ऑनेस्ट, श्वेताजी. आणि एक खूप करेक्ट मुद्दे तुम्ही असे मांडलेत. मेन जेवण यार, जेवण म्हणजे हे ऍज अ लेमॅन ऑल्सो आय वुड नॉट नो, यु नो, बट मेन. येस, सो थँक्यू. हा. ते काही ठिकाणी येतं, खूप छान येतं, पण ते सगळीकडे युनिफॉर्मिटी पाहिजे ना. मग मग ते हे होणार नाही, असंच हे बरोबर, म्हणते. बरोबर. सो श्वेताजी, माझा पुढचा प्रश्न असा असेल की एखादा चॅलेंजिंग रोल तुम्हाला कुठला असा करायला आवडेल का, म्हणजे तुमच्या मनात आहे की नाही, हा रोल थोडा ट्रिकी आहे, हा मी करायला ट्राय करायला पाहिजे, असं काही आहे का, आणि कोणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे ऍक्टर? ऍक्टर, 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 हा म्हणजे त्या दर्जाचे, म्हणजे तुमचे आयडल किंवा तुम्हाला असे आवडणारे त्यांच्याबरोबर हा मी रोल करायला पाहिजे, असं काही आहे का? हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. हे कॉफी विथ करण मध्ये कसे असे अडकवणारे प्रश्न विचारतात, हे तशा हो. टाईपचा प्रश्न आहे. नाही, असे तर अशा खूप भूमिका आहेत, मला बघितलेल्या आवडलेल्या पण खूप भूमिका आहेत. अम, नाही माहिती, आता मी गंमत सांगू. नकळत सारे घडले मध्ये मी जो मीरांनीचा रोल करते, तर ते कॅरेक्टर खूप कठीण आहे. ते बघायला असं खूप सोपं, संयत, सरळ सरळ वाटतं, पण ते खूप कठीण कॅरेक्टर आहे करायला. तर मला ते मिळेपर्यंत वाटलं नव्हतं की
म्हणजे मी असं नसतं म्हणते ना कधी की मला हे कॅरेक्टर करायचंय, कारण ते माझ्या कधी गावी पण नव्हतं की हे. पण Correct. करायला घेतल्यावर ते चॅलेंज, मी खरं सांगू, असा कुठला तरी भूमिका किंवा असं मी नाही सांगणार, पण प्रत्येक भूमिका जी माझ्या वाट्याला येईल, मग ती 2 मिनिटांची असो किंवा 2 तासांची, ती चॅलेंजिंग असली पाहिजे. हम्म. म्हणजे मला त्या भूमिकेने विचार करायला भाग पाडलं पाहिजे. कारण आता म्हणजे इतकी वर्ष आता निघून गेली ना, लहान आपलं सगळं हो. ते कॉलेजचं एकांकिकांचं वय गेलं, आता आपण व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो. आणि आता म्हणून ज्या काही भूमिका आपल्याला करायच्या आहेत त्या सगळ्या घाम काढणाऱ्याच असल्या पाहिजे. तुम्हाला अस्वस्थ करून सोडलं पाहिजे त्या भूमिकेनी, मग ती भूमिका अगदी 2 मिनिटांची एंट्री का असेना. पण माझं म्हणणं आहे की आता अशाच भूमिका मला करायच्या आहेत ज्या मला चॅलेंजिंग वाटतील, इम्पॅक्टफुल. जिथे मला एकदम. ऍक्टर म्हणून माझा कस लागेल. आणि मग वेन द रोल इज लाईक दॅट, इट इज इममटेरियल तुम्ही कोणाबरोबर करताय. असे तर खूप लोक आहेत ज्यांच्याबरोबर मला काम करायचं, असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्याबरोबर मला काम करायचंय. पण शेवटी एक एक इंडिव्हिज्युअल म्हणून जर विचार केला तर मग मला अशी ती मोठी लिस्ट आहे हा हा ज्यांच्याबरोबर हा हा. मला, त्याच्यामध्ये हो असं हो. एक कुठलं नाही, त्याच्यातली बरीचशी हे. आता बघ ना, परफेक्ट मर्डर जेव्हा केलं तेव्हा मला माहिती वाटलं नव्हतं की विजय केंकरे सरांबरोबरच पहिलं नाटक ज्याच्यात पुष्कर श्रोत्री, अभिजित केळकर, सतीश राजवाडे ही कास्ट असेल. नंतर त्याच्यात अनिकेत विश्वासराव पण आला, नंतर तो रोल प्रियाकडे गेला. सो सी, यू नेवर नो, लाईफ इज ऑल अबाउट सरप्राइजेस. So I don't plan anything for myself. What I plan is I have to be consistent, and whatever I choose, it has to be challenging. ओके. रायटिंगच्या बाबतीतही मला म्हणजे मालिका करतोच आपण, कारण मालिकेतून तुम्हाला एक आर्थिक हातभार खूप मिळतो. हो हो. तुम्हाला एक फायनान्शियल स्टेबिलिटी येते, कारण ते एक रेग्युलर इन्कम असतं. नाटकाच्या बाबतीत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, तुम्हाला चॅलेंजेस मिळतात, तुम्हाला एक खूप वेगळं आहे रंगभूमी. इट गिव्स यू अ हाय, इट इज अ किक. सो तुम्हाला म्हणजे ते खरोखर एक हे आहे जिथे ते मेडिटेशन आहे, जे 2 तासांचं मी जे म्हणते की स्टेजवर तिथे 2 तास तुम्ही दुसऱ्या कशाचा विचारच नाही ना करू शकत. हा. कंपल्सरी करेक्ट. यू हॅव टू बी इन टू इट. सो व्हॉट इज मेडिटेशन? तुम्ही जेव्हा एका खोलीत अंधार करून एक मेणबत्ती लावून समोर बसलात काय, आणि तुम्ही स्टेजवर नाटक केलं काय, ते मेडिटेशनच आहे. सो ते नाटकाच्या बाबतीत आहे. फिल्मच्या बाबतीत एक वेगळं आहे, तुम्ही कायमस्वरूपी एक डॉक्युमेंटेशन करून ठेवत असता. त्याचं म्हणून बार्डो आणि कौलमनाचं जेव्हा मी लिहिलं तेव्हा बार्डोची प्रोसेस खूप ऍब्झॉर्बिंग होती. मी फिल्ममध्ये पण खूप शिकले. सो व्हॉट एव्हर इट इज, मला हे नाही सांगता येणार की हा मला अमुक एक अशीच भूमिका करायची आहे, मला आता मी काही दिवसांपूर्वी म्हटलं असतं की मला पोलिसाचीच भूमिका करायची आहे हा हा हा. आणि परफेक्ट मर्डर आता झालं, तर मग परफेक्ट मर्डर मधला इन्स्पेक्टर घारगे करून माझं समाधान झालंय का? तर नाही, नाही झालं. मला अजूनही वेगळ्या टाईपचे पोलीस करायला आवडतील. मला काहीतरी वेगळं करायला आवडेल. मला काही एनिथिंग विच चॅलेंजेस मी ऍज अन ऍक्टर. मी जे म्हटलं ना की आय लुक इन टू द मिरर अँड दॅट इज माय या. कॉम्पिटिशन. सो माझ्या आधी 38 कृष्णविला पुरस्कार मिळाले, मला त्याच्यात पुरस्कार मिळाले, मग मी थांबायचं का? तर नाही. नाही. आय हॅव टू कीप गोईंग. आय हॅव टू चॅलेंज माय सेल्फ अगेन अँड अगेन. Do your best. And is this your best? No, the best is yet to come. So I wait for that character. It is not a particular character which म्हणजे मी असं म्हणते की हा मला भूताचा रोल करायचा आहे, मला असं असं गमतीत माझं चाललं असतं. हा. हॉरर करायला आवडेल का? हॉरर करायला आवडेल, म्हणजे आवडेल. मला भूताचं सगळंच आवडतं. आय लाईक हॉरर फिल्म्स, आय लाईक एव्हरीथिंग. पण पण मग तेच झालं की मग संपलं का आयुष्याची इति नाही नाही, कर्तव्यता? तर असं नाही. तसं हा. नाहीये. हा. आणि त्या भूताचा रोलही सोपा असला तर मी नाही करणार, त्याच्यातही काहीतरी गंमत असली पाहिजे, काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सो आय क्रेव्ह फॉर चॅलेंजेस. म्हणजे मला असं आवडतं की मला समजतच नाहीये, मी लॉस्ट आहे, मला कळत नाहीये, मला सापडत नाहीये की त्या रोलची, असे रोल्स मला आवडतात. मग तो अगदी मीरांनी सारखा सरळ दिसणारा रोल असेल तरी मला चालेल. त्यांनी मला अस्वस्थ केलं पाहिजे. मी म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की तू एका दिवसात जर माझी 5 नाटकं बघितलीस तर त्या प्रत्येक नाटकात तुला मी ते कॅरेक्टरच वाटायला पाहिजे, तर माझ्या ऍक्टर असण्याची काहीतरी गंमत आहे. तुला जर कळायला लागलं, इफ आय बिकम प्रेडिक्टेबल, देन मी हरले. मग मग संपली आहे गंमत. गंमत आय शुड गेली. नॉट बिकम हा. प्रेडिक्टेबल. हा. लोकांना आय शुड सरप्राईज पीपल विथ माय एव्हरी परफॉर्मन्स. पीपल, अच्छा हे नव्हतं मला वाटलं, हे नाही, हे काहीतरी वेगळं, असं काहीतरी आलं पाहिजे, तर त्याच्यात गंमत आहे. देन एनी कॅरेक्टर कॅन बी अ चेरी फॉर यू.
ऑल राईट, ऑल राईट. दिस इज द, हे बोल आहेत एका ब्रिलियंट ऍक्टरचे, आय वुड से. दिस इज ब्रिलियन्स. हो, सिरियसली. ओके, आता तुम्हाला जर एखाद्या लेजंडला भेटता आलं, तर हु वुड दॅट पर्सन बी, आणि तुम्ही त्यांना काय विचाराल? फॉर युअर प्रोफेशन, फॉर युअर सेल्फ, एनी लेजंड. हे बघा, मला एका व्यक्तीला भेटायचं आहे माझ्या आयुष्यात, मी मरायच्या आधी, ते म्हणजे माधुरी दीक्षित. म्हणजे मी तिला, मला आणि बोलण्याचं म्हणजे ही तर एक झाली म्हणजे पहिली, हा. त्या त्याच्यानंतर द लिस्ट गोज लॉंग वे. आय वॉन्ट टू मीट अमितजी. मला आशा भोसलेंना भेटायचं आहे. मी यांची डाय हार्ड फॅन आहे. मला संजीव कुमार यांना पण भेटायचं होतं. मला विक्रम काकांना पण भेटायचं होतं, बट आय कुड नॉट ओ. मीट हिम. असे असे खूप लोक आहेत. लेजंड म्हणजे समाजाच्या दृष्टीने लेजंड की माझ्या दृष्टीने लेजंड, हा पण एक प्रश्न आहे. मी मनातून पण खूप लोकांना मानते, ज्यांना मला भेटायचंच आहे, ज्यांचं काम मला खूप आवडलंय. आणि त्याच्यात अगदी समवयस्क लोक पण आहेत. म्हणजे ते वयानीच असे मोठे असले पाहिजे असं काही नाही माझं. मला माझ्या वयाच्या पण खूप लोकांबरोबर काम करायचंय, ज्यांचं काम मला आवडलंय. माझ्या दृष्टीने ते लेजंड आहेत, कारण त्यांनी त्यांच्या त्यांच्या वयात ते प्रूव्ह केलं. सो पण माधुरी दीक्षित इज वन. मला मला फक्त आणि आठवण काढा. माझी फक्त आठवण काढा, वेन एव्हर यू मीट हर. माझी आठवण काढा फक्त. आणि मग आय प्रश्न आय लव्ह हर लाईक एनिथिंग सिन्स माय चाइल्डहुड. आणि मला हे माहितीये, दुसरा प्रश्न तुमचा त्याच्यातला पोट प्रश्न हा होता की तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल. मी बोलूच नाही शकणार आहे. आय नो आय विल नॉट बी एबल टू स्पीक अ सिंगल वर्ड. आणि मी निशब्द होणार आहे, हीच माझी रिॲक्शन असणार आहे. कारण ह्यातून मी गेले रिसेंटली एका फंक्शनच्या वेळेला. अचानक मनी मानशी नसताना ती समोर आली. I was numb. I could not go. And people were like, go. No, I could not move. That has happened with me. So that was a sheer fan moment. But अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडून ती ऊर्जा घ्यायला आवडेल. सी, आपण मंदिरात जाऊन काय करतो, आपण बसतो. प्रत्येक वेळेला आपण देवाला काही विचारतोच किंवा त्याच्याशी बोलतोच नाही. असं नाही. हा. आपल्याला ती ऊर्जा आवडत असते. सो रिसेंटली आशाजींचं जे पुस्तक प्रकाशन झालं, आशाजींवरचं एक मोठं पुस्तक, त्याचं विमोचन झालं. आणि मी तेव्हा तिथे होते. आणि मी आशाजींकडे फक्त बघत होते, डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या. मी त्या ऑडिटोरियम मध्ये बस मी त्यांची ऊर्जा घेत होते. मी त्यांना डोळा भरून बघत होते. मी त्या जे बोलत होत्या ते ऐकत होते. आणि मी तृप्त होऊन घरी गेले. मी त्यांना भेटायला पण गेले नाही. माझं असं होतं, मी फोटोच काढत नाही कोणा, म्हणजे मला लक्षात नाही राहत तेव्हा. करेक्ट. अशा खूप मोठ्या लोकांना मी भेटले, ज्यांना मला भेटायचं होतं नेहमी. मी दुरून एक तर ते कोणाशी तरी काहीतरी बोलत असतात, तेव्हा त्यांचं बोलणं ऐकत असते. ते समजा अगदी मिळालाच चान्स तर मी त्यांना नमस्कार करते. आणि मी त्यांची ऊर्जा घेत असते. बस दॅट एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. की बघा, ही व्यक्ती कुठे गेली आहे आज, यांनी काय करून ठेवलंय, कसे बोलतायत लोक. त्यांच्याशी बोलणाऱ्या लोकांच्या डोळ्यातलं ते भारावले पण मी बघत असते. की तो जो एक ट्विंकल दिसतो ना, की मी येस. यांच्याशी बोलते. सो ते एक होतं. तर अशी खूप माणसं आहेत ज्यांना मला भेटायचंय. पण मी त्यांच्याशी काय बोलेन, बोलू शकेन का, मला माहिती नाही. हे काही क्षण असे असतात जे तुम्हालाच ऍज अ सरप्राईज येतात. यू डोंट नो हाऊ यू आर गोन रिॲक्ट. तेव्हा तुम्ही जे रिॲक्ट करता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की अरे, हे असं झालं माझं तेव्हा तिथे. इफ एव्हरीथिंग बिकम्स प्रेडिक्टेबल, तर मग आयुष्यातली मजाच जाईल. सम थिंग्स शुड रिमेन सरप्राइजेस. आय कम्प्लिटली अग्री. आणि आय कॅन रिलेट टू दिस, श्वेताजी, बिकॉज सिमिलर थिंग हॅज हॅपन विथ मी. मी कॉलेजमध्ये असताना रितेश देशमुखचा मी इव्हेंट, हो. म्हणजे माय फ्रेंड्स वर ते व्हॉलेंटियर्स फॉर दॅट इव्हेंट. आणि देवर लाईक, जा अगं जा, बोल. तो अगदी त्याच लाईनीत बसलेले होते ते. आणि आय कुडंट गो. आणि कट टू 2 वर्षापूर्वी मी त्यांचा पॉडकास्ट घेतला. मी त्यांना भेटले, आणि देन आय कुड स्पीक. त्या मोमेंटला फर्स्ट टाइम मी बोलूच शकले नाही. म्हणजे बरोबर. आय कुड ओनली लुक एट हिम. म्हणजे मी अशी, आपण बोलतो ना, मी वॉइड असं झालेलं माझं करेक्ट, कम्प्लिटली. करेक्ट, करेक्ट. सो आय कॅन रिलेट हे टू दिस. होतं, जसं आता आमच्या केमिस्ट्रीमध्ये पण मी ज्यांची पुस्तकं वाचायचे, ज्यांच्या हा. पुस्तकातून आम्ही अभ्यास केला. सो सी सायंटिस्ट, तुम्ही ज्यांची पुस्तकं वाचून तुमचं सगळं पीजी कम्प्लीट केलंय, आणि ती व्यक्ती अशी अचानक तुम्हाला एका कॉन्फरन्समध्ये दिसते. सो मी अशी लपून की हे हे ते आहेत. ओ, ही इज द प्रोफेसर.
अँड नो आय एम नॉट गोना टॉक टू हिम. असं ते सगळं होतं ना, तशा टाईपचं ती ती मोमेंट असते ती. सो हे प्रत्येक क्षेत्रातले आहेत माझे लेजंड्स ठरलेले. माझ्या केमिस्ट्रीच्या रिसर्चमधले कितीतरी लोक आहेत ज्यांनी खूप काम करून ठेवलंय. सोशल सेक्टरमधली कितीतरी माणसं आहेत जी खऱ्या अर्थाने लेजंड्स आहेत. दे आर डुईंग एक्स्ट्रॉर्डनरी वर्क. आणि ज्यांना मला भेटायला खूप आवडेल, ज्यांच्या बरोबर काम करायला खूप आवडेल, आय नोईंग माय लिमिटेशन्स, बट स्टील. तर अशी सगळीकडचेच लेजंड्स आहेत. आपण आता कलाक्षेत्राविषयी बोलतोय म्हणून मी त्यांच्याबद्दल सांगितलं, पण प्रत्येक क्षेत्रात आहे यार. गायन क्षेत्रात आहे, कोरिओग्राफीमध्ये आहे, त्या लेजंड्स. आणि आता मी जे म्हटलं ना समवयस्क, इथे मी आशिष पाटीलचं उदाहरण देईल. ओके. आशिष पाटील कोरिओग्राफर. येस, आय हॅव येस. सीन द जर्नी, कुठून तो आलेला आहे. आणि आता दादा काय करतोय, ही हॅज वर्क विथ भन्साली. सो ही सेल्फ मेड. म्हणजे अगदी अगदी छोट्या छोट्या कॉन्सर्ट्स पासून, छोटे छोटे फंक्शन्स कोरिओग्राफ करण्यापासून आज तो हिरामंडीची कोरिओग्राफी त्यांनी केली आहे संजय लीला भन्साली सारख्या बॅनरवर. सो आय हॅव रिस्पेक्ट. आणि या. मला खूप आनंद होईल आशिषला भेटून, त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला आणि त्याच्याबरोबर कधीतरी काम करायला. सो मी म्हटलं की लेजंड म्हणजे समाजाच्याच दृष्टीने आणि मोठेच वय असलेले वगैरे असेल का, तर नाही. माझ्यासाठी तर आहेत ना, माझ्याच वयाचा साधारण असेल, थोडा मोठा असेल, पण त्याने आज किती छान अचीवमेंट केली. सो आय हॅव हाय रिस्पेक्ट. आय रिअली लाईक युअर व्ह्यूज श्वेताजी. खूप हो, येस, आय रिअली डू. आता माझ्या या चॅनेलवरून श्वेताजी, तुम्हाला काही अवेअरनेस अजून स्प्रेड करायची आहे का, जे तुम्हाला कधी कोणी विचारलं नसेल, बट सोसायटीमध्ये हे चेंज घडावं असं तुम्हाला वाटतं? सो इज देअर एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर? बापरे, सोसायटीमध्ये बदल घडवण्या इतकी मी मोठी नाही. मला वैयक्तिक पातळीवर किंवा आजूबाजूची परिस्थिती बघून जे काही वाटतंय तेच. मला फक्त एकच अगदी साधं सिंपल एका लाईनीत सांगेन, आपण नाती विसरत चाललोय, ती आपण नको विसरायला. आपण खूप प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल वगैरे म्हणतोय. प्रॅक्टिकली विचार करा गोष्टींचा, प्रॅक्टिकल राहा. इट इज नॉट गोइंग टू हेल्प. इट इज व्हेरी ट्रान्झियंट फिलिंग. हे निघून जाणार. इट इज व्हेरी शॉर्ट लिव्ड. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट रिमेन्स इज द रिलेशन, बाकी काही नाही. सो म्हणून मी कुठलं स्पेसिफिक रिलेशन नाही सांगत आहे. घरातले नाती असू दे, रक्ताची नाती, फ्रेंडशिप्स असू दे. व्हॅल्यू पीपल, स्टार्ट व्हॅल्युईंग पीपल. वी हॅव फॉरगॉट दॅट. सो आपण ते नको करायला. आपण खूप धावतोय सगळ्या गोष्टींच्या मागे, सक्सेसच्या मागे, पैशांच्या मागे, पण आपण नाती विसरत चाललोय. आपण सटकन रिलेशनशिप्स तोडून टाकतो, आपण मैत्री तोडून टाकतो, आपण विभक्त होतो, आपण घरच्यांना सोडतो. पण आपली अल्टिमेट स्ट्रेंथ तीच आहे हेच आपण विसरत चाललोय. पैसा आज आहे उद्या नाही, सक्सेस आज आहे उद्या नाही. आणि हे प्रत्येक क्षेत्राला हो. लागू पडतं. हे फक्त कला क्षेत्राबद्दल बोलत नाहीये मी, कुठल्याही क्षेत्रात जा. अल्टिमेटली तुम्हाला तुमचं घर शाबूत ठेवायचंय. तुम्ही कितीही मरमर 18-20 तास मेहनत करून जेव्हा तुम्ही घरी येता ना, तुम्हाला तुमची माणसं दिसली पाहिजे. एका रिकाम्या अपार्टमेंटमध्ये इफ यू आर स्टेपिंग इन, यू विल नॉट बी एबल टू सर्व्हाइव्ह इमोशनली फॉर लॉंग इयर्स. यू आर गोना एंड युअर सेल्फ. अँड देन यू टेक द हेल्प ऑफ अल्कोहॉल अँड देन यू सो हे रसातळाला नेणं आहे स्वतःला. आणि खूप बेसिक गोष्ट जी आपल्याकडे ऑर्गॅनिकली आहे ती बाजूला सारून आपण स्वतःचे हाल करून घेतोय प्रॅक्टिकल होऊन. तर एक व्यावहारिक दृष्टीने काही वेळेला विचार करणं गोष्ट वेगळी, पण सतत मी प्रॅक्टिकल आहे, मी प्रॅक्टिकली विचार करतो, इट इज नॉट गोइंग टू हेल्प. तर हे ओव्हरऑल सोसायटीमध्ये हे चित्र बदलायला हवंय हळूहळू. म्हणजे सिनेमामध्ये लव्ह स्टोरीज बघायच्या, कौटुंबिक जिव्हाळ्याचे पिक्चर बघायचे, करण जोहरचे कभी खुशी कभी गम, आणि त्याच्यात गळागळा रडायचं, आणि इथे आपल्या घरात माती करायची, तर याला काहीच अर्थ नाही. सो व्हॅल्यू रिलेशन्स अँड देन यू विल सक्सीड. काय होईल, थोडी प्रोग्रेस स्लो होईल. तुम्ही हा. एकटे जेव्हा सरसर सरसर शिडी चढता तेव्हा तुम्ही लवकर शिडी चढता, पण वरती तुम्ही एकटे असता ना, करेक्ट. त्याच्यापेक्षा 3 लोकांना सोबत घेऊन चढा, हळूहळू चढाल, थोडा वेळ लागेल, पण निदान टॉपवर तुम्ही सगळे एकत्र असाल. विथ हुम यू विल सेलिब्रेट. यू विल करेक्ट. नीड समबडी टू सेलिब्रेट विथ, राईट? सो यू आर नॉट गोना बी हॅपी अलोन. Nobody does. So we need to understand that. या, आणि लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल.
त्यामुळे यू It नीड is. टू, Yes, या, it is. यू नीड टू बी विथ युअर पीपल. आय मीन, So you have to choose for yourself whether you really want to be happy or you want to pretend to be happy. That is the difference. या, And social media is teaching us to pretend to be happy. So be true to yourself and understand where your happiness lies. If you are telling yourself that your happiness lies in the money and the success and just the four walls painted well with well decorated interiors, no, you're lying to yourself. ट्रू, Your happiness lies in the family. You need to understand that. या, व्हेरी वेल सेड आणि व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. सो श्वेताजी, वी आर एट द एंड ऑफ आवर पॉडकास्ट. ह्याच्या हा. व्यतिरिक्त तुम्हाला काही शेअर करायला आवडेल का? एनिथिंग? नाही, आय थिंक आपण खूप गप्पा मारल्या. हो, हो. छान छान प्रश्नही छान होते. मलाही मजा आली बोलायला. थँक यू, येस. थँक यू. आणि थँक यू वन्स अगेन फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. आय होप इट रिचेस आउट टू एव्हरीबडी, बिकॉज हे खूप अमूल्य आहे आणि हे तुम्ही लोकांसाठी सेल्फलेसली, माझ्यासाठी आणि लोकांसाठी तुम्ही करताय. सो रिअली थँक यू, श्वेताजी. थँक्यू सो मच. येस. भेटू.